तया लागी सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधजी सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी तुका मने कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या या अंमळनेर या ठिकाणी गुरुवर्य ब्रह्मलीन सकाराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण एकत्र आलेलो कारणाशिवाय कार्य घडत नाही. आणि हे वैष्णव मेळावा औचित्य साधून आपण सर्वजण अनेक लांबून आलेला आहात. कुणी मुंबईवरून आलेले, खानदेशातून अनेक ठिकाणून आलेले आहेत लोक. आणि ह्या क्षेत्रामध्ये जे आपले वासुदेव बाबा महाजन बाबा त्यांनी जी ही मुहूर्तमेढ रोडलेली आहे 30-35 वर्षापासून हा परमार्थ चालू आहे. आणि हा परमार्थ ही जी ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा आपल्या या अंमळनेर नगरीमध्ये आज परत सर्वांच्या साक्षीने साक्षीभूत म्हणून आपण घेऊन आलेलो आहोत. आणि ही ज्ञानगंगा अशीच पुढे अविरत चालू राहो हीच ईश्वर चरणी आणि सद्गुरु चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधजी सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी तुका मने कैसे आंधळे हे जन तुका मने कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंग गरुपता मनमाना पार्वती जय. पांडुरंग गरुपता मनमाना पार्वती जय. पार्वती जय. पांडुरंग गरुपता मनमाना पार्वती जय. तुझर चरण दंडा दिया, तुझर चरण दंडा दिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवतारी जजी या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी
शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुझ गाज पोटी. गुरु तोर म्हणावा की देव तोर म्हणावा पहिला नमस्कार कुणाशी करावा. मला वाटते सद्गुरु थोर आहे त्यांच्या कृपादाने नवनाथ पाये. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना हजार बार वंदना बार बार वंदना बार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना. वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. ज्या ठिकाणी मस्तक ठेवितो मी त्या ठिकाणी सद्गुरु तुझे पाय दोन्ही. मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे. या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ओ या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नस आहे उपमा सद्गुरु महिमा गादजी. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. आजच्या या वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं आपण कीर्तन रूपी सेवेसाठी अखंड विश्वाचे नायक अनंत ब्रह्मांड यांचे लाडके शिष्य संत तुकाराम महाराज यांचा संतपर 4 चरणाचा अभंग आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. आता हा जो अभंग घेतलेला आहे आळंदी ह्या पवित्र क्षेत्रामध्ये इथून 15 किलोमीटर अंतरावर देहू ही नगरी आहे. आणि या देहू नगरीमध्ये ओल्लोबा बाबा मोरे आणि कनकाई यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. जगी ऐसा पुत्र व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. जगी ऐसा पुत्र व्हावा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा.
असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अगदी सोपा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या माहितीतला आहे. तो आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. ही अभंगरूपी सेवा आहे. कीर्तन म्हटलं की त्याला 6 अंग असतात. 6 अंग कोणते? श्रोता, वक्ता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत. ही 6 अंग सोडून कीर्तनाच्या बाहेर जायचं नाही. आजकाल काय झालंय, या अभंग राहतो बाजूला आणि कुठेच तरी भरकटत जातात. त्याच्यामुळे आपल्याला अभंगाला धरूनच निरूपण करायचंय. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आता पहिला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर्वांना, इथे बसलेल्या सर्वांना विचारायचा आहे, मी कोण? काय विचारायचंय? मी कोण? बरोबर. सर्वांनी रात्री झोपतानाही एकच प्रश्न विचारायचा आहे आणि उठल्यानंतरही एकच प्रश्न विचारायचा आहे, मी कोण? मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. गुरु करावा बळकट, धरावा त्याचे मनगट, आणि विचारावे 2 प्रश्न, मी कोण आणि देव कोण. बरोबर. तर असं आपल्याला मी कोण हा प्रश्न दररोज विचारायचा आहे. आणि जोपर्यंत प्रश्नाचे उत्तर भेटत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. येणारा येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. काय सांगितलंय? कुठं पाहिलं सांगितलंय? आतमध्ये पाहिलं सांगितलंय. आणि आपला परमार्थ कुठे चाललाय? बाहेर. कारण की आपलं जे मन आहे ना आणि आपली इंद्रिय ही कायम बाहेर धाव घेत असतात, त्यांना आतमध्ये चैन पडत नाही. आणि मग ती बाहेर पळणारी इंद्रिय ती आतमध्ये कशी कॉन्सन्ट्रेट करायची, केंद्रित करायची, त्याचं आपल्याला आज शिक्षण घ्यायचंय. आणि त्याच्यासाठी कोण मदत करणार आहे? संत. सर्व ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे, देव कुठे? हृदयात आहे. जनाबाईंनी सुद्धा सांगितलं, देव आहे, देव आहे.